हाय, मी पूजा. मी एसएसमध्ये एक वर्टिकल हेड आहे. माझ्या कामाच्या निमित्ताने मी बऱ्याचदा होमटाऊनपासून बाहेर 3-3, 4-4 दिवस प्रवास करत असते. कामानिमित्त मला 2-2, 3-3 दिवस बाहेर गावी राहावं लागतं. त्यावेळी माझं काम नीट आणि पूर्णपणे योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी मला घरच्यांचा फार सपोर्ट आहे. सेम टाईम मला कंपनीसुद्धा त्याच पद्धतीचा सपोर्ट देते. या दोन्ही परिवारांकडून मिळणाऱ्या सपोर्टमुळे मी आज एक सक्सेसफुल वर्टिकल हेड आहे. As a women, there are many difficulties we have in day-to-day life. See, I am a wife, I am a daughter, I am a mother, and I am a daughter-in-law also at home. And I see कि many responsibilities we have in different way. Everyone has. In work, there are different responsibilities as a family member, as a mother. But how to cope up with that, we have to learn every day. फॅमिलीला मी जास्त वेळ नाही देऊ शकत आहे ऑफिस टायमिंगमुळे किंवा ऑफिस कामामुळे. मग तेव्हा मला माझ्या सासूबाई खूपच मदत करत असतात. इवन माझे मिस्टर मला सपोर्ट करतात. आणि इथं ऑफिसमधल्या वातावरणात मला कसं आहे की ॲज अ फॅमिली म्हणूनच मी ऑफिसमध्ये पाय ठेवत असते. मी एसएसमध्ये गेले 3 महिने झाले जॉईनिंग केलेलं आहे. आणि इथं आल्यावरती मला फार असं वातावरण वेगळ्या पद्धतीचं मिळालेलं आहे. कारण इथं मी एक लर्निंग घेतलं आहे की फक्त सकाळी येऊन इथं बसायचं, काम करायचं आणि रात्री इथून निघून जायचं, असं इथं ॲटमॉस्फिअर नाही आहे. इथं वेगळ्या पद्धतीनं वावरलं जातं आहे. एसएस किंवा शाह परिवाराचं आणि महिलांचं हे नातं हे खूप अतूट आहे. आणि आमच्या घरातून म्हणा किंवा आम्ही ऑर्गनायझेशनमध्ये महिलांना अतिशय पुढे जावं या पद्धतीनं आम्ही कायम ऑपॉर्च्युनिटी देत असतो. साधारणपणे आज बघायचं म्हटलं तर टोटल एसएस कम्युनिकेशन परिवारामध्ये साधारणपणे 80 ते 100 महिला हे वेगळ्या वेगळ्या पोस्टवर काम करतात आजच्या तारखेला. अगदी स्टोअर मॅनेजरपासून घेऊन अगदी वर्टिकल हेडपर्यंतच्या पोझिशनिंगवर ते काम करतात. काही अशी कंपनीज आहेत की जे फिमेल बॅरियर आहेत. फिमेल जरी चांगलं काम करत असले तरी त्यांना अपॉर्च्युनिटीज द्यायला घाबरतात. पण लकीली मी अशा कंपनीमध्ये काम करते जिथं माझ्या अपॉर्च्युनिटीजला बऱ्याच हद्दाप्रमाणे कन्सिडर केलं जातं. बऱ्याच ठिकाणी ॲप्रिशिएट केलं जातं. मी आता साधारणतः 20 मुलांची जेंट्स मुलांची टीम, जिथे एक लेडीज आहे आणि मी अशा मुलांची टीम सांभाळते. ह्याच्यासाठी मला माझ्या ओनर किंवा जे सर आहेत आमचे सिद्धार्थ शाह ह्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी माझ्या डिसिजन्सवरती ट्रस्ट केलं. त्यांनी मला अपॉर्च्युनिटीज दिल्या डिसिजन घेण्यासाठी आणि त्यांच्या रिझल्टसाठी पण त्यांनी मला ॲप्रिशिएशन केलं. I want to give one message to everybody कि just believe in yourself and be passionate about your work. First of all, put your head, hands and heart into your work if you want to achieve your goals. शॉर्ट अँड स्वीट मला एकच सांगायचं स्त्रियांना की स्त्रियांनी दोन्ही गोष्टी सांभाळताना जसं आपण बऱ्याच लेडीज फिजिकल हेल्थला फार महत्त्व म्हणजे देतात. आता सध्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण करतो, पण त्याचबरोबर मेंटल हेल्थ तितकंच इम्पॉर्टंट आहे. दोन्ही गोष्टी जर आपल्याला बॅलन्स केल्या, आपण जर खुश राहिलो तर आपण बाकीच्यांना, आपल्या फॅमिली मेंबर्सना ऑफिसमध्ये मोर प्रोडक्टिव्ह राहू शकतो असं मला वाटते. सो फिजिकल हेल्थप्रमाणे प्लीज रिक्वेस्ट करेन मी सगळ्या महिलांना वुमेन्स डेद्वारा की मेंटल हेल्थकडं पण आपल्या पूर्णपणे तेवढाच त्यांनी लक्ष द्यावा. बिंग अ डॉटर, बिंग अ वुमन, मला असं वाटतं की बाहेरच्यांचा आणि सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याला सगळ्यांकडून मिळतच असतो. कारण आजच्या जगात वुमन एम्पॉवरमेंट इतकं झालेलं आहे की स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळीकडे काम करत आहे. आणि हे आपल्याला जाणवतं सुद्धा. पण काही असे नेगेटिव्ह लोक पण असतात. सो त्याला लक्ष न देता आपण आपल्या कामावर आणि आपल्या जे एम आहे त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. कोणत्याही स्त्रीला यशस्वी होण्यासाठी तिला दोन्ही परिवाराकडून एक मोटिवेशन, रिस्पेक्ट आणि एनकरेजमेंट मिळायला पाहिजे. त्याच दिवशी खरा वुमन्स डे सेलिब्रेट होईल. सगळ्या महिलांना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. सगळ्यात ब्युटिफुल जे आपल्याकडे आहे ती आहे आपली स्माईल. आणि फक्त एकदा स्माईल करून जर स्वतःकडे बघितलं तर मला वाटतं की आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे काय मॅजिक आहे आणि तोच मॅजिक यूज करून आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर माझा एवढाच मेसेज होता की सगळ्यांनी कॉन्फिडंट राहून सगळ्या वुमन्सनी
इनिशिएटिव्ह घेऊन सगळीकडे काम करावं. काय म्हणतो की ज्या पण महिला असतात त्यांना ड्युअल रोल प्ले करायचा असतो. स्वतःचं काम करत करत त्यांना घरही किंवा दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी पण चालवायची असते. सो माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व स्टाफतर्फे त्यांना आम्ही सल्यूट करतो व महिला दिनांचे परत त्यांना हार्दिक शुभेच्छा. व अशाच पद्धतीने महिलांचं सशक्तीकरण व्हावं आणि त्या पुढं व्हावं असं माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चलते